विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि संघटन कौशल्य विकसित करण्यासाठी विविध शाळांमध्ये इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात येते. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमच्या वतीनं वडणगेमधील देवी पार्वती हायस्कूलमध्ये इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. रोटरीच्या डिस्ट्रिक्ट 3170च्या असिस्टंट गव्हर्नर सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पदग्रहण केलं. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमच्या वतीनं वडणगेमधील देवी पार्वती हायस्कूलमध्ये इंटरॅक्ट क्लब सुरू करण्यात आलाय. या क्लबचा पदग्रहण समारंभ नुकताच पार पडला. प्रमुख पदग्रहण अधिकारी म्हणून डिस्ट्रिक्ट 3170च्या असिस्टंट गव्हर्नर सौभाग्यवती अरुंधती महाडिक यावेळी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते नवनियुक्त इंटरॅक्ट क्लब पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारली. इंटरॅक्ट प्रेसिडेंट म्हणून स्वरा विनोद पाटील, इंटरॅक्ट सेक्रेटरी म्हणून श्रेया संभाजी कापसे आणि ट्रेझरर म्हणून विदिशा संदीप बारले यांनी पदभार स्वीकारला. आजचे विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक आणि सक्षम नेतृत्व घडवणारे आधारस्तंभ आहेत. इंटरॅक्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सेवाभावी विचारांचा अनुभव मिळेल असं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमचे अध्यक्ष प्रदीप भारमल, सचिव अतुल भालेकर आणि खजिनदार सचिन नंदगावकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. प्रदीप भारमल यांनी विद्यार्थ्यांना इंटरॅक्ट क्लबची कार्यपद्धती आणि उद्देश याबाबत माहिती दिली. या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्याची, संघभावनेनं काम करण्याची तसंच समाजाच्या गरजा ओळखून विविध सेवाभावी उपक्रम राबवण्याची संधी मिळते असं त्यांनी सांगितलं. इंटरॅक्टच्या माध्यमातून समाजसेवा, पर्यावरण संवर्धन, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक जनजागृती अशा विविध क्षेत्रात उपक्रम राबवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी रोटरी क्लबकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तानाजी पाटील, उपाध्यक्ष रघुनाथ पाटील, सचिव विलासराव पवार, मुख्याध्यापक राजेश देपणे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमचे सदस्य सचिन परांजपे, विश्वजित जाधव, संभाजी जाधव, राहुल राबाडे, प्रसन्न सरदेसाई आणि सिद्धार्थ डुणुंग उपस्थित होते.